गणपतीसाठी लागणारे मखर बघणार आहेत. 4 फुटापासून ते 5 फूट 6 फुटापर्यंत डेकोरेशन आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी आहे. पुराण काय तुमचं गाभार आहे. आता ट्रेंडिंग मध्ये चालू आहे ते विठ्ठलाचं डेकोरेशन. रॉयल लुक तुम्हाला दिसण्यात येत आहे. सगळे अष्टविनायक गणपती बाप्पा दिलेले आहेत. गणपतीचा मी मखर बुक केलेला आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण शोधणार आहेत मखर, गणपतीसाठी लागणारे मखर बघणार आहेत. तर मी आज लोअर परळी या ठिकाणी आलेलो आहे. पुढे तुम्ही बघू शकता करी रोड स्टेशन आहे. तर त्या दोघांच्या मधून एक मेट्रो स्टेशन जात आहे. तिकडनं पुढे आपण आलो तर आपल्या समोर हा विनायक मखर करून आहे. तिथे आज आपण व्हिजिट करणार आहेत. तर तुम्ही पाहू शकता या साईडला मखर ठेवलेले आहेत आणि इथे दादा आहेत. दादा नमस्कार. नमस्कार, आपलं नाव सांगा दादा. माझं नाव विनायक वामन खोत. आणि दादा हे आपलं मखर जे आहे विनायक, ते त्याचं लोकेशन तुम्ही ऍड्रेस सांगू शकाल का? आपलं लोकेशन दोन्ही स्टेशन पासून जवळ आहे. लोअर स्टेशन आणि करी रोड स्टेशन दोन्ही स्टेशन जवळ आहे. जवळ आहे. तर आपल्याकडे मखर मधले कुठले कुठले व्हेरायटीज आहेत, जर तुम्ही मला दाखवू शकता का? ओके, आमच्याकडे इपी फोम मध्ये तसेच कार्डबोर्ड मटेरियल मध्ये हा 4 फुटापासून ते 5 फूट 6 फुटापर्यंत डेकोरेशन आहे. त्याच्यामुळे तुम्ही 2 फुटाची 1.5 फुटाची 3 फुटापर्यंत मूर्ती आरामात बसू शकता. बसू शकता. आपल्याकडे कोल्हापूरची महालक्ष्मी आहे. ती स्टोन कलर मध्ये आहे. त्याच्यामध्ये एलईडी पण आपण लावलेली आहे. साडी प्रॉपर घातलेली, दागिने आहे. त्याच्यामुळे तुमची 2 फुटाची मूर्ती इथपर्यंत बसू शकते. तसेच आपल्याकडे आहे मिदापूरची भवानी माता आहे. स्टोन कलर मध्ये आहे. पुराण काय तुमचं गाभार आहे. तसेच त्याचं हे पिलर पण आहे दोन्ही साईडला आणि मध्ये तुमची 2.5 फुटाची मूर्ती आहे. इथे बसू शकतो. तसेच आपल्याकडे छोटे मकर्स आहेत 1.5 फुटाचे 4 फुटाचे. तसेच ह्यावेळी आता ट्रेंडिंग मध्ये चालू आहे ते विठ्ठलाचं डेकोरेशन. ते आहे विठ्ठलाचं आहे पंढरपूरचे विठ्ठल. हे पहा, हे आताचं जे मकर आहे हे नेहमीच्या मकरापेक्षा सगळ्यात थोडंसं वेगळं आहे. इथे पूर्णपणे महादेवाच्या थीमवर डिझाईन करण्यात आले आहे. मागे चमकदार टेक्स्चर आहे, निळ्या रंगाची लाइटिंग आणि मध्यभागी शिवलिंगाची सुंदर रचना आहे. आजूबाजूला असलेली सजावट या संपूर्ण मकराला एक वेगळा लुक देऊन जातो. आणि खास गोष्ट म्हणजे यामध्ये गणपतीच्या सजावटी सोबत महादेवाची थीम सुंदरपणे जोडलेली आहे. ज्यांना यावर्षी काहीतरी हटके आणि वेगळे डेकोरेशन करायचं आहे त्यांच्यासाठी हा एक आकर्षक पर्याय आहे. आता हे मखर बघा, एक रॉयल लुक तुम्हाला दिसण्यात येत आहे. संपूर्ण मखरामध्ये गोल्डन रंगाचा वापर केला आहे आणि दोन्ही बाजूला सुंदर मोरांची डिझाईन दिलेली आहे. पण सगळ्यात लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे मधोमध असलेले हे सुंदर टी पॅटर्न, त्यामागे लाइटिंग, हे डिझाईन आणखी उठून दिसते. गोल्डन फिनिशिंग, मोरांची नक्षी आणि सुंदर लाइटिंग या सगळ्यामुळे बाप्पाचं एकदम राजेशाही वातावरण तयार होऊ शकतं. पारंपरिक आणि रॉयल लुक हे मकर नक्कीच आवडेल. आता हे मकर बघा, याचा लुक अगदी एखाद्या जुन्या मंदिराच्या गाभाऱ्यासारखा वाटतो. संपूर्ण रचना स्टोन फिनिशिंग मध्ये केली आहे आणि दोन्ही बाजूला मोठे सुंदर खांब दिलेले आहेत. मध्यभागी आपल्या देवीची सजावट हिरव्या रंगात केलेली आहे आणि मागचा ऑरेंज बॅकग्राऊंड आणि त्यामागे लाइटिंग मूर्तीला खूप सुंदरपणे हायलाइट करते. वरच्या कमानीवर तुम्ही गेलात ना, खूप नक्षीदार असे मध्यभागी केलेले आहेत. छोटी छोटी कलाकुसरी या मकरामध्ये अजूनच पारंपरिक लुक देते. ज्यांना आपल्या घरी बाप्पासाठी मंदिरासारखं वातावरण तयार करायचं आहे त्यासाठी हा मकर खूपच सुंदर वाटतो. तुम्हाला काय वाटतं? आतापर्यंत आपल्या पाहिलेल्या मकरामध्ये हा मकर कितव्या नंबरला आहे? कमेंट करून नक्की सांगा. तर आता हा मकर बघा मित्रांनो, याची रचना एकदम वेगळीच केलेली आहे. मध्यभागी आहे ना मोठे ओम चिन्ह दिलेले आहे. त्याच्या आजूबाजूला आहे ना लाइटिंग पण दिलेल्या आहेत आणि त्या भोवती जे सुंदर मांडणी जी केलेली आहे, वरतून खालून जी केलेली आहे, या मकराला संपूर्ण आध्यात्मिक लुक देतो. वरच्या बाजूला तुम्हाला डिझाईन बघायला मिळेल. सगळे अष्टविनायक गणपती बाप्पा दिलेले आहेत आणि खूप सुंदर याचं डेकोरेशन केलेलं आहे. तर हा मकर तुम्ही संपूर्ण आपल्या घरी गणपती बाप्पासाठी घेऊ शकता. या मखरामध्ये तुम्ही बघितल्यानंतर याचा लुक जो आहे असं वाटतं की आपण एखाद्या मंदिराच्या गाभाऱ्यासमोर उभे आहोत. संपूर्ण मकराला स्टोन फिनिश देण्यात आलेली आहे आणि दोन्ही बाजूला सुंदर नक्षीदार खांब आहेत. मध्यभागी उभी असलेली विठ्ठलाची प्रतिमा आणि त्यामागचा केशरी बॅकग्राऊंड खूप सुंदर दिसतो. त्याभोवती पांढरी एलईडी लाईट प्रतिमेला अगदी उठाव देते आणि समोरचा हा छोटासा मंदिरासारखा सेटअप आणि बाजूला कलाकुसर मकर अजूनच रॉयल लुक देतो. तर आपण जे मकर पाहिले आहेत, जर कोणालाही बुक करायचे असतील या तुम्हाला व्हिजिट करायचं असेल, स्वतः येऊन बघायचं असेल तर दादांचा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी आपल्या डिस्क्रिप्शन देत आहे. तर तुम्ही तिकडे जाऊन चेक करू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, तुम्हाला मी मखर दाखवलेत. तर तुम्हाला कुठला मखर सगळ्यात जास्त आवडला आहे तो कमेंट करून नक्कीच सांगा. माझाही याच्यामध्ये एक गणपतीचा मी मखर बुक केलेला आहे. त्याचा सर्वात चांगला आणि मी बुक केलेला मकर आहे तो हा बघा, तुळजाभवानीचा मकर आहे आणि याच्यामध्ये आरामात तुम्हाला 2.5 ते 3 फुटाचा गणपती बाप्पा आहे.
हा राहू शकतो. हा खूप सुंदर आहे आणि मला स्पेशली आवडलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कुठल्या यातला मखर आवडला आहे हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. तर मित्रांनो, तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.